काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील जोडले गेलेले आहेत। सपकाळ साहेब, खूप अमानुष हा सगळा प्रकार घडलेला तर होताच, आपण सगळे ऐकतच होतो, पण आरोपपत्रात ज्या वेळेला फोटो जोडले गेले, त्या फोटोजना ज्या वेळेला बघितलं गेलं त्यावेळेला अक्षरशः अंगावर काटा आला की अशा पद्धतीनं कुणाला कोणी मारहाण करू शकतं का इतक्या अमानुषपणे? आपली पहिली प्रतिक्रिया। या गोष्टी यापूर्वीच या सगळ्या महाराष्ट्राला कळल्या होत्या। यावर नाहक पांघरून घालण्याचं काम शासनाने केलं आणि आता दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे। आणि अशा स्थितीत नैतिकता नावाचा शब्द, नैतिकता नावाचा जो धर्म आहे, हा या सरकारने गुंडून ठेवल्याचं स्पष्ट झालं। वास्तविक पाहता या प्रकरणात आधीच सरकारने कठोर आणि पक्षपाती भूमिका न घेता मेरिटवर संपूर्ण हे प्रकरण हाताळायला पाहिजे होतं। हाताच्या कर्णाला आरसा कशाला, हे या बाबतीत म्हटलं चुकीचं ठरणार नाही। आणि जे अमानुष निर्गुण हे शब्द जे वापरले गेले, हे काही उगाच वापरले गेले नव्हते। आणि या प्रकरणाच्या सोबतच जे एकंदरीत जिल्ह्याच्या कायद्या सुव्यवस्थेची आणि त्याच्यासोबत राज्याची जी वाट लागलेली आहे ती यातून स्पष्ट होते। त्यामुळे निषेध, धिक्कार हे शब्द जे आहेत हेही छोटे पडावेत, ही या बाबतीत माझी प्रतिक्रिया आहे। आणि एवढं सगळं होऊन देखील सरकार मुख गिळून गप्प कसं? पूर्ण वेळ आपल्या राज्याला गृहमंत्री नसणं आणि सत्ताधारी जे या प्रकरणाशी संबंधित आहेत, ज्यांना अनेक विश्लेषणं लावली गेली, हे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा अद्यापही द्यायला तयार नाही। आता ही मोगलाई चालली की काय, असा एक प्रश्न अफसूस या सगळ्या चित्रातून, परिस्थितीतून निर्माण होतो। एकीकडे संभाजी महाराजांचा छावा चित्रपट गाजतोय, त्यामध्ये जो आण्विक छळ संभाजी महाराजांचा केला, आता तो छळ त्यांना जसं धर्मवीर म्हटलं गेलं, तसं या सगळ्या छळातून आता संतोष देशमुखच्या हत्येला न्याय मिळत असताना आता संविधानवीर ही त्यांना काही पदवी बहाल करावी अशी माझी मागणी नाही। मात्र संविधानाला खून करणारे लोक, कायदा व सुव्यवस्थेची खून करणारे लोक यांनी आता यांना शरम वाटावी आणि त्यांनी आता तरी या महाराष्ट्रातील तमाम जनतेची माफी मागावी, ही या निमित्तानं माझी आपल्याकडे मागणी आहे। पण सपकाळ साहेब, आणखीन एक मुद्दा तो म्हणजे अनेक लोकप्रतिनिधी बीड मधले सातत्यानं याबद्दल गेले काही दिवस बोलताना दिसतायत। हे एकच प्रकरण आहे असं नाही, या आधी सुद्धा अनेक अशी प्रकरणं घडून गेली ज्याबद्दल कोणी वाच्यता केलेली नाही, पुरावे होते ते सगळे नष्ट केले गेले। मग ह्या अशा घटनांना समोर आणण्याचं काम नेमकं आता कोण करणार? म्हणजे आपला पक्ष आता विरोधात आहे, आपण 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 काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आवाज उठवला जाईल का या अनुषंगाने? आणि ज्या गोष्टी किंवा जी प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न झाला, ज्याबद्दल बीडमधले लोकप्रतिनिधी गेले काही दिवस सातत्यानं बोलतायत, त्याला बाहेर काढण्याचं काम केलं जाईल का येत्या काळात? सर्व प्रकरणं बाहेर आहे, मात्र गेंड्याची कातडी पांघरून बसलेलं सरकार हे मूक, बहिरं आणि आंधळ झालेलं आहे। त्यामुळे यांच्या पुढे जो काही विरोधक म्हणून या आवाज आम्हाला उचलला पाहिजे तो यापूर्वी उचलला गेला आणि पुढे देखील तो निश्चितपणे आम्ही उचलू। विधिमंडळातील आमचे पक्षातील सर्व सहकारी हे निश्चित त्या संदर्भात जाब सरकारला विचारणारच आहे। प्रसंगी त्या संदर्भामध्ये सभागृह बंद पाडण्यापर्यंत किंवा याच विषयावर चर्चा व्हावी या अनुषंगाने सर्व जे आयुध आहेत ते वापरले जातील। पण मूळ मुद्दा जो आहे की हे सर्व सिद्ध झाल्यानंतरही सरकार असं आंधळ, मूक, बहिरं होऊन कसं काय वावरू शकतो, हा एक या निमित्तानं अत्यंत संतापजनक असा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे आपला प्रश्न हा लोकशाहीच्या अनुषंगाने होता आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष या नात्यानं आपण आम्हाला त्या संदर्भात भूमिका विचारत आहात। मात्र ही संसदीय प्रणाली जी आहे हीच कुठेतरी ठप्प करून ठेवली आहे। कोणाचंही ऐकायचं नाही, कायद्याचं ऐकायचं नाही। मागचं सरकार हे कानूनी स्वरूपाचं होतं। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्याची वैधता जी आहे ती संपलेली होती, तेव्हा ते असंवैधानिक होतं। आणि आता निवडणुकीची प्रक्रिया त्यांनी हॅक केली आहे। त्यामुळे अशा परिस्थितीतून स्थापन झालेलं जे सरकार आहे, या सरकारकडून आता नेमकं कशा पद्धतीने यांच्याशी आपण सर्व नागरिकांनी समोर जावं, हा एक लार्जर म्हणजे विरोधी पक्षांच्याच रिजेतला हा प्रश्न नाही, तर एकंदरीत लोकशाहीच्या, सर्व माध्यमांच्या आणि समाजांच्या समोर हा एक गंभीर प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर हा उपस्थित झालेला आहे। तर पक्षीय अभिनिवेशामध्ये पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन या गोष्टीला आपल्याला सर्वांना मिळून सामोरं गेलं पाहिजे असं या निमित्तानं मला वाटतं। हो, पण सपकाळ साहेब, वैयक्तिक तर तुमच्या भावना तुम्ही सांगितल्याच, मात्र पक्ष म्हणून या पुढच्या काळात नेमकं काँग्रेसची या संदर्भातली भूमिका आक्रमकपणे मांडण्याच्या दृष्टीनं काय पावलं उचलली जातील? मी आपल्याला सांगितल्यानुसार यामध्ये विधिमंडळामध्ये जो आवाज आहे तो आम्ही उठवणारच आहोत। आणि एवढंच नव्हे तर या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य आणि यातून जी लयास गेलेली जी सद्भावना आहे
या प्रकरणाचा निषेध आणि एकंदरीत लयास गेलेल्या सद्भावना आणि या मुद्द्याकडे थेट स्वरूपामध्ये आमची भूमिका या संदर्भातली स्पष्ट स्वरूपात आहोत. आम्ही या सगळ्या बेबंदशाहीच्या विरोधात आम्ही आहोत आणि करिता 8 मार्च पासून आम्ही मस्साजोग या ठिकाणून पदयात्रेचा देखील सुरुवात करत आहोत. याच्यामध्ये मूळ हेतू सद्भावना स्थापित होण्याचा जरी असला तरी ही जी विकृती आहे या विकृतीला कुठेतरी आळा बसला पाहिजे हा देखील त्यातला आमचा आशय आहे. तर आम्ही थेट रस्त्यावर उतरणार आहोत आणि 8 आणि 9 मार्च रोजी आम्ही मस्साजोग ते बीड अशी सद्भावना पदयात्राही या सर्व विषयाच्या अनुषंगानं आम्ही काढणार आहोत. ठीक आहे. सपकाळ साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.